नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय बायोस्कोप मराठी. राज ठाकरेंचं काय करायचं? राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचं एक वादळी व्यक्तिमत्व. आपल्या भाषणानं, आपल्या वक्तृत्व शैलीनं तरुणांना मॅग्नेटसारखं खेचून घेणारे, लाखालाखांच्या सभा गाजवणारे आणि ज्यांच्या भूमिकांकडे महाराष्ट्राचं लक्ष ते सत्तेच्या जवळ असो नसो, आमदार असो किंवा नसो, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असतं, त्याची दखल घ्यावी लागते. हे एवढा करिश्मा त्यांचा नक्कीच आहे. आणि अशा राज ठाकरेंचा करिश्मा मात्र प्रत्यक्षात मतदानाच्या यंत्रामध्ये काही यावेळी बघायला मिळाला नाही. तसा तो गेल्या 2 निवडणुकांमध्ये बघायला मिळाला नव्हताच. कारण जवळपास 100च्या घरामध्ये दरवेळी उमेदवार देऊन सुद्धा गेल्या 2 निवडणुकांमध्ये एकच उमेदवार आला होता. म्हणजे तो 2014 असेल किंवा 2019 असेल. 2009ला म्हणजे पक्ष स्थापन झाल्यानंतरच्या काहीच वर्ष झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक यश त्यांना मिळालं होतं 13 आमदारांचं. त्या तुलनेत ही नंतर मतांच्या बाबतीत राजकीय दृष्ट्या टिकून राहण्यासाठी तुम्हाला सत्ता मिळवून दाखवावी लागते, त्या बाबतीत हे अपयश मात्र राज ठाकरेंचं कायम राहिलं. राज ठाकरेंनी त्यानंतर अनेकदा असं सुद्धा म्हटलं की मी यश मिळवून दाखवेन, यापुढे आता पक्ष अपयश बघणार नाही. मात्र तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाहीये. याबद्दल अनेक प्रकारची विश्लेषणं होत आहेत. त्यातली काही मुद्दे तर मान्यच आहे. उदाहरणार्थ राज ठाकरे यांची बदलती भूमिका, आणि जेव्हा ती बदलती भूमिका असते त्यावेळी प्रामुख्यानं त्यांनी कधी मोदींना पाठिंबा आहे आणि आम्हीचे उमेदवार मोदींनाच पाठिंबा देतील असं म्हणणं असेल, मोदींना पाठिंबा आहे आम्ही उमेदवार उभे करणार नाही. त्यानंतर लावरे तो व्हिडिओ, मोदींना विरोध किंवा भाजपला विरोध. मागच्या एका महापालिका निवडणुकीमध्ये, ही तर शेवटची निवडणूक आहे, मुंबई आता महाराष्ट्रात राहते की नाहीये, म्हणजे जे एक साधारण ठाकरे घराण्याच्या राजकारणाचा भाग राहिला आहे की मुंबई वेगळी होणार आहे महाराष्ट्रापासून, या बाबतीतला मुद्दा तो सुद्धा राज ठाकरेंनी घेऊन बघितला. पण असं सगळं करून झाल्यानंतर सुद्धा एकतर प्रत्यक्षात ते येत नाही, त्याचा त्यांना फायदा होत नाही, आणि लोकांच्या दृष्टीने मात्र या भूमिका बदलत राहिल्या आहेत अशी राज ठाकरे यांच्याबद्दलची प्रतिमा होते. त्या पार्श्वभूमीवर पुढे जाताना एकदा त्यांच्या पक्षाचा अगदी थोडक्यात जर का आपण आढावा घेतला की सारी वाटचाल कशी राहिलेली आहे त्यांची, ज्याला इलेक्ट्रोल पॉलिटिक्स म्हणतात, निवडणुकीचं राजकारण. त्या बाबतीत 2009ला 13 आमदार होते, साधारण 5.78% त्यांचं एकूण वोट शेअर होता. 2014ला त्यांचे शरद सोनावणे हे आमदार होते, 3.15 वोट शेअर होता. 2019ला राजू पाटील होते, जे यावेळी जिंकू शकले नाहीत, आणि जवळपास 60,000चा डिफरन्स आहे त्यांच्या आणि जिंकून आलेल्या उमेदवारामध्ये. आणि 2019ला मत पर्सेंटेज होतं 2.25%. हा वोट शेअर होता, हा राज्यातला सगळा म्हणून वोट शेअर आहे. 2024ला 0 आमदार आणि 1.50%च्या आसपासचा वोट शेअर आहे. आणि तो इतका वाईट आहे की राज ठाकरे यांचं पक्षचिन्ह आणि मान्यता राहते की नाही अशा प्रकारची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ज्या मीटिंग्स वगैरे चालू आहेत राज ठाकरेंच्याकडे, आणि त्याच्या काही बातम्या येत आहेत पेपरमध्ये आणि ऑनलाईन पोर्टल्सवरती, मान्यवर न्यूज पोर्टल्सवरती, त्यामधला एक मुद्दा असा आलेला आहे की भाजपशी जवळीक राज ठाकरेंच्या पक्षाला बाधली असं त्यांच्या पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला या फिनॉमिनाकडे बघावं आहे. वस्तुतः राज ठाकरेंचं पुढे काही चर्चा आजची नाही आहे. ही 2009चा पीक बघितल्यानंतर 2014ला 2019ला ह्या चर्चा नेहमी चालू राहिल्या की राज ठाकरेंचं पुढे काय, हे जिन पुढे धावणार की नाही, ट्रॅक बदलणार की नाही, पुढे धावणार की नाही, का फक्त यार्डातच राहणार, अशा अनेक चर्चा नेहमीच होत आलेल्या आहेत. पण आताची परिस्थिती खूप मोठी आहे, जास्त गंभीर आहे. असं आहे की शेवटी एका पक्षाला वाढण्यासाठी कितीतरी एक काळ द्यावा लागतो, इथपर्यंत मान्यता होती. 2009 नंतर अचानक 2014 आलं होतं आणि त्यावेळी मोदींची लाट होती. ठीक आहे, लोकांनी पण विचार केला असेल राज ठाकरेंना सुद्धा तेवढा ऍडव्हान्टेज द्यायला पाहिजे. 2019ला पुन्हा एकदा मोदींची लाट होतीच, आणि तुलनेनं एक वातावरण मोदींच्या बाजूने होतं हे दिसूनच आलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये तर 300+ जागा आल्या होत्या, तिथेही समजून घेता येईल. पण 2024ला म्हणजे आता इतक्या वर्षानंतर, जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त काळामध्ये तुमचं किमान काही एक यश असलं पाहिजे. इतकं यश तर MIMला सुद्धा मिळालेलं आहे, याच्यापेक्षा जास्त यश तर वंचितला सुद्धा मिळून झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कदाचित उमेदवार तुमचे निवडून येतील न येतील, पण किमान पाडायची तरी ताकद तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि खास करून जेव्हा दादर माहीममध्ये अमित ठाकरे हे 3ऱ्या नंबरवर जातात, तेव्हा गंभीर चिंतनाचा विषय बनतो की मनसेच्या बाबतीत लोक विचार तरी कसा करतात. आणि महाराष्ट्राचे लोक सोडून द्या, राज ठाकरे जिथे राहतात, अमित ठाकरे जिकडे उभे राहतात, तिथले लोक तरी विचार कसा करतात.
आणि या पार्श्वभूमीवर हा विषय लक्षात घ्यायला हवा की जे माझं निरीक्षण आहे की राज ठाकरेंनी या मधल्या काळामध्ये इतर सगळ्या गोष्टी, या भूमिकांची सोडासोड तर सोडूनच द्या, राज ठाकरेंनी आपला शत्रू सोडला. राज ठाकरे यांच्या राजकारणाची जी पठडी आहे, ज्याला स्टाईल फॅशन ऑफ पॉलिटिक्स आहे, ते उजवं आहे, राईटवाला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे आपल्या इकडच्या राजकारणामध्ये एक लेफ्ट स्टाईलने जाणारं राजकारण असतं, ज्याला समाजवादी राजकारण, पुरोगामी राजकारण किंवा प्रागतिक राजकारण, सेंटर ऑफ द लेफ्ट टू द सेंटर असलेलं राजकारण असतं, ज्याला आपण काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट वगैरे हे सगळे पक्ष धरतो. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही त्याच लाईनला थोडीशी गेलेली आहे. राज ठाकरे यांनी मात्र सुरुवातच पहिल्यांदा प्रादेशिक अस्मिता आणि त्यानंतर धार्मिक अस्मिता असं राईटवालंच राजकारण घेतलं, उजव्या वळणाचं राजकारण घेतलं. हे घेत असताना त्यांनी, तुम्हाला कल्पना असेल, 2009ला हिंदी भाषकांचा, ज्यांना ते भैया वगैरे म्हणत असत, त्यांचा स्पेसिफिक विरोध हा मुद्दा अतिशय जोरदार केला होता आणि त्यातून त्यांना यश मिळालं. 2014ला सुद्धा त्यांच्या पक्षानं इतकं यश मिळवलं, 2009ला आणि 2014ला, की खासदारकी आमदारकीवरती इतरांच्या पक्षांवरती परिणाम होण्या इतकं यश त्यांनी मिळवलेलं होतं. त्यामुळे ते यशाची ट्रॅक बरोबर होता. कारण मुद्दा होता मनसेचा, मराठी अस्मितेचा मुद्दा, मनसेने लावून धरलेला भैया हटाववाला मुद्दा. म्हणजे थोडक्यात त्यांनी आपला एक शत्रू ठरवून टाकला होता. त्याला शत्रू म्हणा, ऑपोनंट म्हणा, किंवा एक मुद्दा ठरवला होता, भावनिक मुद्दा. हे मी का सांगतोय? हा तोच मुद्दा आहे की ज्यामुळे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची थोडीशी दुर्गती होताना दिसते. आणि हा तोच मुद्दा आहे की ज्यामुळे भाजपचा मात्र सलग इतक्या काही वर्षामध्ये थोडे अप्स अँड डाऊन सोडता विजय होताना दिसतोय. आता यामध्ये ईव्हीएमचं डिस्कशन आपण करणार असू, त्या चर्चेनाच अर्थ राहत नाही, कारण तो एक पूर्ण वेगळा विषय ठरेल की ईव्हीएम मॅनिप्युलेशन मुळे हा यश आलेला आहे का. स्वतः शरद पवार म्हणालेले याबद्दल अधिकृत काही माहिती आल्याशिवाय बोलणं अयोग्य ठरेल आणि ती अतिशय लॉजिकल भूमिका आहे. त्यामुळे एकदा ईव्हीएम वरती बोलायचं असेल तर आपल्याला इतर सगळे विषय बाजूला ठेवेल, अनालिसिसच होऊ शकणार नाही. आणि मग अनालिसिस करायचं असेल तर आपल्याला या मुद्द्यांचा विचार करावा लागेल. आणि राज ठाकरेंच्या बाबतीत बोलत असताना जाणवणारी गोष्ट अशी की राज ठाकरेंनी आपला शत्रूच सोडून दिला. आता शत्रू जेव्हा मी म्हणतोय, प्रत्यक्ष शत्रू नसतो, सगळे काही गुजराती भैया त्यांचे शत्रू नाही होत, पण एक नॅरेटिव्ह तयार करावं असतं की आपली पोझिशनिंग काय आहे या सगळ्यामध्ये. मनसेची पोझिशनिंग होती प्रादेशिक अस्मितावादी पक्ष. 2019च्या नंतर आणि या मधल्या काळामध्ये, आता विशेषतः त्यांनी नंतर पक्षचिन्हाचा रंग वगैरे सगळा बदलला, झेंड्याचा रंग बदलला, त्यांनी भूमिका घेतली मुस्लिम किंवा कट्टर मुस्लिम विरोधी अशा प्रकारची आपण भूमिका घेऊ, जी घ्यायला मुळात भाजप होतच पुरेसं. हेही विश्लेषण यापूर्वी झालेलं आहे. त्याच केसमध्ये राज ठाकरे वेगळं काय करणार होते, आणि ती मर्यादा इथे दिसून आलेली आहे की मुस्लिम विरोधाचा मुद्दा करून किंवा हिंदू मुस्लिमचा मुद्दा करून तुम्हाला भाजपाला टक्कर देता येणार नाही किंवा तुम्हाला तेवढं यश मिळू शकणार नाही, म्हणजे आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळतंय. आता वेगळं सांगायचं झालं तर अमित ठाकरेंच्या पराभवामध्ये दादर माहीमच्या, लक्षात घ्या, माहीमचा परिसर हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि तिथे त्यांना तितकं मोठं यश मिळालेलं नाही, कारण राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका होती सगळी, मुस्लिमांचे फतवे, त्यांच्या मशिदीवरचे भोंगे वगैरे सगळे. या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा यायचं झालं तर आपल्याला कधीपासून सुरू झालं? 2009 पासून. 2009ला प्रादेशिक भाषिक अस्मितेचा त्यांनी मुद्दा घेतला, यश मिळालं, पण नंतर ते बदलत बदलत हनुमान चालीसा, मशीद भोंगा वगैरे करत आले आणि हे यश कमी होत गेलं. कारण त्यासाठी कोणाला मतदान द्यायचं हे लोकांनी ठरवलं होतं, त्यासाठी भाजपला मतदान करायचं आहे. आणि जर का धार्मिक अस्मितेच्या राजकारणासाठी भाजप लोकांनी ठरवला असेल तर त्यामध्ये तुम्ही कशाला येत आहे? बरं, एवढं करून तुम्ही स्वतः म्हणताय की माझा, म्हणजे एकतर म्हणताय किंवा सुचवताय की तुमचा पाठिंबा भाजपच्या दिशेने असेल. उदाहरणार्थ, तुम्ही राज ठाकरे या निवडणुकीच्या पूर्वी म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज ठाकरेंनी साधारण असं सूचित केलं की भाजपची सत्ता येईल आणि हेही सूचित केलं की मनसे सत्तेत सहभागी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. आता या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर तुम्ही भाजप सोबत आहात हे स्पष्ट होतं. मग जर का तसं असेल तर मग तुम्हाला कशाला द्या? मग शिंदे आहे, मग उद्धव स्वतः भाजप आहे, त्यांनाच दिलेलं बरं, जे दादरमध्ये पण आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं सुद्धा अमित ठाकरेंना घेता आलेली नाहीयेत. यावरनंच हे लक्षात येतं की लोकांचं आत्ताचं राजकारण किती बदललेलं आहे. तेव्हा एकीकडे स्वतःचा शत्रू आपल्या राजकीय पक्षाच्या टार्गेटसाठीचा असणारा एक मुद्दा, त्याला शत्रू म्हणण्यापेक्षा आपण मुद्दा म्हणूया, तो मुद्दा राज ठाकरेंनी सोडून दिला का?
कदाचित जर का प्रादेशिक अस्मितेचाच मुद्दा घेऊन त्यांनी तसंच कायम ठेवला असता तर इतर शहरात नाही पण किमान मुंबईतलं त्यांचं मर्यादित का होईना यश कायम राहिलं असतं का, हा एक मुद्दा. राज ठाकरेंचा दुसरा मुद्दा जो पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाच्या वर्किंगच्या स्टाईलबद्दल बोलणारा ठरतो तो म्हणजे त्यांची सलगता, कामाची सलगता आणि ज्याला कंटिन्युएशन आपण म्हणू, सदोदित काम करत राहणं आणि पक्षामध्ये जनतेमध्ये वावरणं, याची एक मर्यादा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहे, नेतृत्वाला आहे. राज ठाकरे वस्तुतः लोकसभा आणि विधानसभा सोडल्या तर बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा रस घेत नाहीत. मधल्या 1-2 वेळा तर त्यांनी जे काही आता मागची निवडणूक त्यांनी सरळ म्हटलं होतं की आम्ही निवडणूक लढवणार नाही. या सगळ्यामध्ये त्या ठिकाणच्या उमेदवारांचा एक टर्म निघून जात असते आणि पक्षचिन्ह आणि पक्ष ही अशी गोष्ट असते की जी लोकांपर्यंत सदोदित पोचवावी लागते, हॅमर करावी लागते. आम्ही आहोत, मनसे आहेत, चिंजिन आहे, आमचा मुद्दा आहे, आम्ही तुमच्यापर्यंत येणार, आम्ही करणार. बसपाचं उदाहरण मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे. बसपासारखं तुम्ही काम केलं पाहिजे. पहिल्यांदा हरा, मग हरवा, मग जिंका. आणि जिंकता नाही आलं तरी सुद्धा एक तर हरवता तरी आलं पाहिजे, नाही तर हरत तरी राहिलं पाहिजे, पण हरत राहण्याच्या निमित्तानं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मनसे ते करत नाही. राज ठाकरे मधल्या काही काळातले जर का असे एखाद दुसरे सोडले दौरे तर जेवढ्या प्रमाणात मला अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेचं नाव एकदम पहिल्यांदा नाही घेणार, पण तरी सुद्धा दौऱ्यांच्या अवधीत ही मंडळी जेवढी राबत असतात, महाराष्ट्र फिरत असतात, तेवढ्या प्रमाणातला कनेक्ट राज ठाकरेंचा नाहीये. मला आता नाव लगेच आठवत नाहीये, पण अशी दृश्य समोर आली होती की एका ठिकाणी ते गेले असताना त्या कार्यकर्त्याला भेटता सुद्धा आलं नाही, तर तो रडून धाय मोगडून रडत होता की आम्ही इकडे सगळ्यांनी केसेस अंगावर घ्यायच्या, आमची इच्छा असते फक्त आमच्या नेत्याला 5 मिनिटं भेटायची, ती सुद्धा पूर्ण होत नसेल तर आम्ही काय करावं. राज ठाकरेंना त्यांच्या यापुढच्या वाटचालीमध्ये पक्ष बांधणी आणि स्वतःचा आउटरीच, लोकांपर्यंत, पक्षापर्यंत पोहोचणे, विचार करा, लोकांपर्यंत नाही, पक्षापर्यंत पोहोचणे, मनसेच्या महाराष्ट्रातल्या पक्षापर्यंत, शाखेपर्यंत पोहोचणे, यावर लक्ष द्यावं लागेल. तुम्ही अचानक म्हणाल निवडणुकीच्या पूर्वी उभं राहायचं, भाषणांचे दौरे करायचे, लाखोंच्या सभा घ्यायच्या, आता झालं सगळं, हे होणार नाही. काळ बदललेला आहे, लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा बदललेल्या आहेत. आणि खास करून अनेकदा राज ठाकरेंनी याबद्दल म्हटलेलं की माझ्यावरती टीका का होते की मी भूमिका बदलतोय. हे जरी असलं तरी हे नॅरेटिव्ह जे काही आहे ते सेट झालेलं आहे. ते तोडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला आउटरीच वाढवावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. महाराष्ट्राचे दौरे तुमचे झाले पाहिजेत, वेगवेगळे निमित्त काढून काढा. शरद पवार या क्षणी, परवा मतदान झालं ते कराडमध्ये होते. मला 2019 निवडणूक आठवते. 2019 लोकसभा निवडणूक झाली, शरद पवार कुठे, सांगोल्यामध्ये. मी दौरा कव्हर करायला गेलो होतो. का सांगोल्याला? कारण त्यावेळी दुष्काळाचा फटका बसत होता. त्या पातळीला तुम्ही जाणार आहात की नाही. आणि तिसरा मुद्दा जो आता सध्या लोकांच्या मुळात चर्चेला आलेला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का. खरं तरी श्रेयाकडीला ऊत आहे, पण परवा मी आलोक, जो अतिशय उत्तम व्यंगचित्रकार आहे, त्याचं कार्टून बघितलं की उद्धव ठाकरे, राज ठाकरे असे 2 कडेला उभे आहे आणि वरती असं लिहिलेलं आहे, एक है तो सेफ आहे, असा प्रश्नचिन्ह विचारला होता. तर अशी आता शक्यतेची, पुन्हा एकदा शक्यतेबद्दल बोललं जातं आहे, असं होईल का, ते याची शक्यता यावेळी थोडीशी वाटते. कारण शिवसेनेला सुद्धा माहिती आहे की आता महापालिका अडचणीची आहे. मागच्या वेळी जी महापालिका निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये 3-4 जागांचा फरक होता बहुमतामध्ये, आणि हे लक्षात घेता यावेळी शिवसेनेच्या हातून महापालिका जाण्याची 100% शक्यता आहे. राज ठाकरे मुंबई महापालिका 1001% लढवणार हे तर स्पष्ट आहे. शिवसेना मवियाबरोबर लढवणार की नाही माहित नाही, पण त्यांना स्वातंत्र्य सुद्धा लढवावं लागू शकतं शिवसेनेला, कारण काँग्रेसचा फायदा त्यांना फारसा झालेला नाही आहे या निवडणुकीत. या परिस्थितीमध्ये मनसे सुद्धा जर का उभी राहिली तर शिवसेनेला अडचणीचं ठरू शकतं. आणि मनसे शिवसेनेला मिळून एकमेकांचे जर का ते वोट कट करू लागले, क्रॉस करू लागले, त्याचा अल्टिमेटली फायदा हा महायुतीला पर्यायानं भाजपला होणार आहे. आणि याचा आणखी एक अर्थ असा की शिवसेनेचे ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, नाही तर मनसेचे राज ठाकरे असो, ठाकरेंच्या हातून मुंबईतलं त्यांचं अस्तित्व पुसट होऊन जाईल मुंबई महापालिका गेली तर. राज ठाकरेंची कधीच नव्हती मुंबई महापालिका, पण जे काही त्यांचा से असू शकला असता त्यालाही मर्यादा येईल. तो कोण घेईल? सगळा शेअर भाजप आणि शिवसेना शिंदे. आणि हे जर का लक्षात घेतलं तर कदाचित दीर्घकालीन नाही, पण कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महापालिकेसाठी एकत्रित येण्याचा प्रयोग करू शकतात. तसं झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. हे होईल का, हे अनेक गोष्टींवर आधारित आहे. आणि याला सुद्धा माझ्या काही आधीच्या व्हिडिओचा मी संदर्भ देईन. यापूर्वी अनेकदा मी काही विषयांवर बोललेलो आहे की राज ठाकरेंना संजीवनी देणं त्यांच्याबरोबर जाऊन, कारण अजूनही उद्धव ठाकरे 20 आमदारांचे नेते, 20 आमदारांचे नेते, अनेक महापालिकांमध्ये नगरसेवकांची मोठी संख्या असलेले आणि अजूनही एक पक्ष म्हणून ताकद असलेल्या पक्षाचे ते नेते, एवढी ताकद राज ठाकरेंची नाही आहे.
शिवसेनेची संजीवनी जर का राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला मिळाली तर आज ना उद्या तो पक्ष मोठा होणार आणि उद्धव ठाकरेंसमोर वेगळं आव्हान उभं होईल पुढच्या 2-5 वर्षांच्या हिशोबाने, 2029च्या हिशोबाने. आणि हे पाहता उद्धव ठाकरेंसारखा अतिशय चाणाक्ष असा राजकारणी हे होऊ देईल का, घरातूनच एक प्रतिस्पर्धी उभा करू देईल का, याबद्दल मला थोडी शंका आहे. मात्र त्याच वेळी अस्तित्वावर आल्यानंतर कुठलं तरी काडीचा का असे ना आधार घेता येतो, त्यावेळी मात्र राज ठाकरेंचा आधार घेता येईल का. आणि त्यामुळे नवीन एक कॉम्बिनेशन आपल्याला या जर का विशेषतः लक्षात घ्या, मवियातून जर का बाहेर न पडता शिवसेनेने ठरवलं आपण स्वतंत्ररित्या निवडणूक लढवायची मुंबईची, तर मनसेसोबत जाता येणं शक्य आहे. कारण मग मवियाला म्हणता येते की इथे शिवसेना स्वतंत्र लढते, आमच्या पुरोगामी भूमिकेचा आणि याचा काही संबंध नाही. हे होईल का हे बघावं लागेल. अंदाज मात्र शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, शक्यतेच्या पार्श्वभूमीवरती होण्यासारखा आहे का, खरा होण्यासारखा आहे का, 80 ते 90% प्रोबॅबिलिटी त्याची खरी ठरू शकते. काय होते आपण बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा, तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो. आणि आत्ताचे दिवस तर अनेक राजकारणाचे वेगवेगळे रंग बघण्याचे आहेत, तर ते आपण बघूयात, त्याचं विश्लेषण करत राहूयात. मात्र त्यासाठी बायोस्कोप मराठी पाहत राहा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.